नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाची सुनावणी आता अतिशय निर्णायक टप्प्यात येऊन ठेपली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. यातच आता ठाकरेंच्या बाजूने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर एक अत्यंत महत्वाची आणि अतिशय मोठी मागणी केली. त्यांनी पहिल्यांदाच थेट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. या संपूर्ण सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्ही मधील मोठा कायदेशीर फरक कोर्टासमोर स्पष्ट केला. आमदार हे फक्त 5 वर्षांसाठी मर्यादित असतात, पण राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो. त्यामुळे केवळ आमदारांचे संख्याबळ जास्त आहे म्हणून तो गटच मूळ पक्ष ठरू शकत नाही, असा त्यांचा मुख्य युक्तिवाद आहे. सुनावणी पुढे नेताना सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले खरे, पण ते नेमक्या कोणत्या पक्षातून बाहेर पडून झाले हा सर्वात महत्वाचा सवाल आहे. बंडखोरी झाल्यानंतर सुनील प्रभू यांनी पक्षाच्या बैठकीचे आदेश दिले होते, पण शिंदेसह सर्व बंडखोर आमदार त्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र लिहून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आणि नंतर विधिमंडळ पक्षानं एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड केल्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं. हा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडला. 19 जुलै रोजी पक्षाची नेमकी जी परिस्थिती होती त्याच घटनेचा विचार करायला हवा असं सांगत त्यांनी नंतरच्या घडामोडींवर प्रश्न उपस्थित केले. शिंदेकडे गेलेले आमदार नंतर सत्तेत आल्यामुळे त्यांच्याकडे अनेकांनी पाठिंबा दर्शवला, पण सत्तेच्या प्रभावामुळे नंतर वाढलेल्या संख्याबळाच्या जोरावर आधी झालेली फूट कधीही वैध ठरवता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. जर असं ग्राह्य धरलं तर ते सरळ सरळ पक्षांतराला प्रोत्साहन देण्यासारखं होईल आणि लोकशाहीचा पायाच उद्ध्वस्त होईल असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय. पुढे बोलताना ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले. विधिमंडळातील फूट हीच राजकीय फूट मानून अध्यक्षांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि 10व्या अनुसूचीच्या विरोधात होता असा युक्तिवाद त्यांनी केला. अध्यक्षांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन हा निर्णय घेतला असून जर हा निर्णय चुकीचा असेल तर सुप्रीम कोर्टाला तो बदलण्याचा आणि रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे असा युक्तिवाद करण्यात आला. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक अतिशय कळीचा प्रश्न उपस्थित केला. सुप्रीम कोर्ट स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका स्वीकारून एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरू शकतं का? कोर्ट अध्यक्षांचा चुकीचा निर्णय रद्द करू शकतो यात शंका नसली तरी त्यानंतर स्वतः अपात्रतेचा निर्णय देण्याचा कोर्टाला नेमका किती अधिकार आहे असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. यावर कामत यांनी आधीच्या न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ देत स्पष्ट केलं की अपात्रतेची याचिका चुकीच्या पद्धतीनं निकाली काढली गेल्याचं कोर्टाने ठरवल्यास त्याचा सरळ आणि निश्चित परिणाम शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर होईल. या सुनावणी दरम्यान सिब्बल यांनी अनेक जुन्या घटनांचा दाखला देत शिंदे गटावर जोरदार टीका केली. बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती आणि त्यावर खुद्द ठाकरेंची सही होती. असं असताना विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचा व्हीप आणि त्यांचे नेतृत्व कसं वैध ठरवलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच शिंदे गटानं सुरत आणि गुवाहाटीचा प्रवास केल्यानंतर 30 जूनला भाजप सोबत केलेले सरकार स्थापनेचे राजकारण यावरूनच सगळा घटनाक्रम स्पष्ट होतो, यासाठी वेगळ्या पुराव्यांची गरज नाही असंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. जर शिंदेना पक्ष आणि चिन्ह देता येत नसेल आणि ते आपल्यालाही मिळत नसेल तर ते चिन्ह कोणालाही न देता सरळ गोठवून टाकण्यात यावं, कारण ते नाव आणि तो हक्क फक्त ठाकरेंचाच आहे अशी मोठी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. आता या सर्व युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्ट यावर नेमका काय अंतिम निकाल देणार आणि धनुष्यबाणाचे राजकीय भविष्य काय असणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले. तुर्तास इतकंच, पण प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.